आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 4 मार्काला चौथीच्या पुस्तकामध्ये यदा कदाचित सापडले असते तर गर्दन कधी धडा वेगळी झाली असती हे बहिर्जी नायकांनाही माहिती नसायचं। माझ्या महाराष्ट्राचा इतिहास हे सर्वात मोठं मोटिवेशनल आहे। माझ्या महाराष्ट्राचं पराक्रमाच्या इतिहासाची गातो मी गाथा, पराक्रमाच्या इतिहासाची गातो मी गाथा। ज्यांनी घडवला इतिहास त्यांच्या चरणी टेकतो मी माता, ज्यांनी घडवला इतिहास त्यांच्या चरणी टेकतो मी माता। खरं तर हा महाराष्ट्र म्हणजे अनेक देवदेवतांचा महाराष्ट्र। आपल्या भोळ्या आणि निस्सीम भक्तीने देवालाही आपल्या ताटातील जेवण जेवू घालणाऱ्या संतांचा महाराष्ट्र। या संतांच्या विचारातून, मोगलांच्या अंधकारातून सामान्य जनतेला स्वराज्याचा प्रकाश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र। लाख मेलं तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा शिवाजीराजा जगला पाहिजे असे म्हणत या महाराष्ट्राच्या पूज्य भूमीला आपल्या रक्ताचा अभिषेक घालून इथली भूमी पावन करणाऱ्या शूर मावळ्यांचा महाराष्ट्र। माझ्या भारतीय संस्कृतीची पताके खांद्यावर घेऊन शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या भारतीय संस्कृतीचं तेजमय तेजस्वी सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा महाराष्ट्र। जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाची भाकरी घ्या। 1 रुपयाची घेतलेली भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल पण 1 रुपयाचं घेतलेलं पुस्तक तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल। अशी यशस्वीतेची धडे गिरवायला शिकणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र। हा महाराष्ट्र अनेक कलावंतांचा, अनेक विचारवंतांचा, हा महाराष्ट्र अनेक साहित्यिकांचा, अनेक क्रांतिकारकांचा, अनेक लेखकांचा, अनेक कवींचा आणि तुमचं माझं सर्वांचं एवढं मोठं अहोभाग्य आहे की या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय। हे तुमचं माझं सर्वांचं महान भाग्य आहे। खरं तर आज पारतंत्र्याच्या अंधकारातून स्वातंत्र्याची ज्योत प्रकटली। रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरणारे छत्रपती शिवाजीराजे आज 32 मणांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झाले। पण शिवाजी महाराज 32 मणांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्षाचा प्रवासही आम्ही बघणं खूप गरजेचं आहे। थोड महापुरुष सांगतात की 32 मणांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं। 32 मणांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं। माझ्या राजाला जर दीर्घायुष्य लाभलं असतं तर प्रत्येक मावळ्याच्या घराला सोन्याचं दार लागलं असतं। एवढा माझा राजा अभेद्य होता, एवढं माझ्या राजाचं कर्तृत्व होतं। पण एवढं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व होतं, एवढं अलौकिक व्यक्तिमत्व होतं। आज जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला जातो। असं काय नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलं होतं? आणि मला नेहमीच सांगावं असं वाटतं शिवाजी महाराजांच्याकडे नेमकं काय होतं? काय होतं महाराजांच्याकडं? या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे होऊन गेले की ज्या राजांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय। आजपर्यंत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे कैक महादेवाचे भक्त मी आजपर्यंत बघितले। आजपर्यंत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे कैक महादेवाचे भक्त मी बघितले। पण या हिंदुस्थानाच्या छाताडावर एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले की ज्या राजानं महादेवाच्या पिंडीवर दुधाचा नाही तर रक्ताचा अभिषेक घालून त्या महादेवाची पूजा केली। असा एकमेव राजा आहे। पण हे सगळं शिवाजी महाराजांनी कर्तृत्व निर्माण करून ठेवलं। काय होतं माझ्या राजांच्याकडं? शिवाजी महाराज ही सगळी चड्डी लोंगोटीची पोरं अगदी 8-10-15 वर्षाची पोरं एकत्र करून शिवाजी महाराज दूरवरच्या दाट झाडीमध्ये पोरांना तलवारबाजीचं आणि युद्धाचं प्रशिक्षण देण्यासाठी जात होते। पण आतमध्ये कुणाला कळणार नाही अशा बेतानं पोरांना जंगलामध्ये तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारीचं शिक्षण दिलं जात होतं आणि बाहेर कुणाला कळू नये म्हणून बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा करून ठेवलेला असायचा आणि त्या पोऱ्याला सांगितलेलं असायचं की कुणीतरी अनोळखी येताना दिसलं की तू फक्त खुण्याचा आवाज कर, आम्ही आतली तलवार शस्त्र लपवून ठेवतो आणि लगेच विटदांडूचा खेळ सुरू करतो। असं का? आतमध्ये स्वराज्य आकार घेत आहे, आतमध्ये मावळ्यांना तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी शिकवली जाते हे बाहेर कुणाला कळू नये म्हणून बाहेरच्या झाडावर पोऱ्या उभा करून ठेवलेला असायचा। आणि एके दिवशी
शिवाजी महाराजांचा खेळ रंगात आला होता. आतमध्ये पोरांना तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारीचं शिक्षण दिलं जात होतं आणि बाहेर कुणाला कळू नये म्हणून बाहेरच्या झाडावर एक खुणेचं पोरगं उभा करून ठेवलेलं असायचं. आणि शिवाजी महाराजांचा खेळ रंगात आला होता आणि त्याच वेळेला ते 15-16 वर्षाचं एक रांगडं पोर त्या झाडावर बसून नीट टेहळणी करत होतं, नीट पाहणी करत होतं. आणि तेवढ्यात समोरून एक 15-16 वर्षाचं एक रांगडं पोरगं येताना दिसलं. येणारं पोर अनोळखी वाटलं. लक्षामध्ये आलं हे कुणीतरी अनोळखी पोर येत आहे. तसं त्या पोरानं बसलेल्या झाडावरनं हुबेहूब मोराचा आवाज काढला. आता मोराचा आवाज म्हणजे खून. शिवाजी महाराजांना कळवायची की कुणीतरी अनोळखी येत आहे, सावध राहा. शिवाजीराजांनी पोरांना सांगितलं, अरे तलवार शस्त्र लपून ठेवा, विटदांडूचा खेळ सुरू करा, अरे कुणीतरी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवार शस्त्र लपून ठेवली आणि विटदांडूचा खेळ सुरू झाला. तोपर्यंत बाहेरच्या झाडावर बसलेलं ते खुणेचं पोरगं टपदिशी खाली पडलं होतं आणि येणाऱ्या त्या 15-16 वर्षाच्या पोरला विचारत होतं, कोण रे तू? तस ते पोर म्हणाल, रामोशाचा बहिर्जीची. काय काम काढलंयस? राजांना भेटायचं होतं. का रे? बोलू की तुझ्या राजाला मग सांगतो. तस ते पोर म्हणाल, टेहळणी करणाऱ्या पोर म्हणाल, तू थांब इथंच, तू आलेला सांगावर राजाला देऊन येतो. तस ते पोर आत गेलं. शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि शिवाजी राजांना सांगू लागलं, राजा कुणीतरी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजे म्हणाले, बहिर्जी? देहात पाठवून? असा बहिर्जी हात आला. शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि शिवाजी महाराजांनी बहिर्जीला विचारलं, बहिर्जी काय काम काढलंस र? असा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी घ्या की तुमच्या खेळात सामील करून. राजाने विचारलं, बहिर्जी काय काय येतं तुला? राजा सगळं येतं जी. राजा कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असं करतो ना की तुम्ही मी ओळखायचं नाही. पटलं वाचलं माणूस कामाचा. असं तर ये, अरे बहिर्जी आत्तापासून आमच्या सैन्यामध्ये ये. असं बहिर्जी घुटमाळला. राजांना म्हणला, राज उद्यापासून येतो की? का रे? नाही राज, मी तुमच्यासोबत उद्यापासून चाललोय हा सांगावा माझ्या बापाला देऊन आला असता राज. बरं ठीक आहे, ये उद्यापासून. असे बहिर्जी नाईक जायला निघाले. किमान एक 4-5 पावलं पुढे गेला असतील. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, ते बहिर्जी नाईक पुन्हा माघारी आले आणि राजांना विचारले, राज एक विचारू का? का रे? राजा तुमचं आत काय चाललंय हे बाहेर कुणाला कळू नये म्हणून बाहेरच्या झाडावर जो तुम्ही पोऱ्या उभा करून ठेवलाय त्या पोराला सांगा की या दिवसात मोर ओरडत नाहीची. म्हणजे कोणीतरी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो म्हणायचा, या दिवसात मोर ओरडतच नाहीत, तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून चाल राजा. शिवाजी महाराजांनी पोरं गोळा केली ना, ती अशी सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यातली सूक्ष्म निरीक्षण असलेली. हाच बहिर्जी नाईक पुढे शिवाजी महाराजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आता गुप्तहेर प्रमुख म्हणजे काय? हे गुप्तहेर खातं म्हणजे काय की शत्रूच्या सैन्यामध्ये सामील व्हायचं, शत्रूसारखंच बोलायचं, शत्रूसारखंच राहायचं आणि शत्रूची खडानखडा माहिती शिवाजी महाराजांना पोहोचवायची. आणि बहिर्जी नाईकांनी दिलेल्या प्रत्येक माहितीवर शिवाजी महाराज आपली मोहीम आखायची. अफजल खान हा शिवाजी महाराजांच्या भेटीला नाही तर शिवाजी महाराजांना दगाच करला आला ही बातमी बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांना दिली होती. पण आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरणारा शिवबा राजा आजच्या दिवशी जरी छत्रपती झाला असला तरी माझे छत्रपती शिवाजी महाराज झाले याचं कारण या मावळ्यांची शिवाजी महाराजांच्या चरणी निष्ठा अभेद्य होती. या निष्ठेच्या बळावर आजचा हा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. ही निष्ठा काय होती तुम्हाला आवर्जून सांगतो. आज आम्ही एखादं जर कर्तृत्व निर्माण केलं ना, आज आम्ही एखादं कर्तृत्व निर्माण केलं तर आमचे चौकामध्ये बॅनर लागतात, आमचे चौकामध्ये फलक लागतात. आम्ही एखादं जर कर्तृत्व जर आज निर्माण केलं तर आमचे चौकामध्ये बॅनर लागतात, चौकामध्ये फलक लागतात. पण त्या बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून हे सगळं स्वराज्य निर्माण केलंय. पण बहिर्जी नाईक इतिहासाच्या कुठल्या पानावर दिसत नाहीत किंवा बहिर्जी नाईकांचा इतिहासाच्या पानावर तुम्हाला आम्हाला कुठं बघायला मिळत नाही. याचं कारण बहिर्जी नाईक गुप्तहेर प्रमुख होते, त्यामुळे त्यांची गुप्तता पाळणं अत्यंत गरजेचं होतं. पण बहिर्जी नाईक मोगलांच्या दरबारामध्ये सामील असायचे. मोगलांची खडानखडा माहिती शिवाजी महाराजांना पोहोचवायचे. यदा कदाचित सापडले असते तर गर्दन कधी धडा वेगळी झाली असती हे बहिर्जी नाईकांनाही माहिती नसायचं. पण स्वराज्य उभारण्यासाठी, स्वराज्य निष्ठेसाठी बहिर्जी नाईक त्या मोगलांच्या दरबारामध्ये सामील असायचे. अहो एवढा त्याग बहिर्जी नाईकांनी केलाय ना, एवढं सर्वस्व बहिर्जी नाईकांनी दिलंय ना की आज
मी एका गावाहून जर दुसऱ्या गावाला जर व्याख्यानाला निघालो तर 1000 वेळेला गुगल मॅप पाहतो. एका गावावरून जर दुसऱ्या गावाला जर आम्ही व्याख्यानाला निघालो तर अनेकदा गुगल मॅप पाहतो. पण असला कुठला गुगल मॅप बहिर्जी नाईकांनी त्या काळामध्ये उपलब्ध केला होता की बहिर्जी नाईक अचूक ठिकाणी अचूक वेळेवर योग्य ठिकाणी पोहोचायचे? असा कुठला मॅप बहिर्जी नाईकांच्याकडे होता? आज शेरलॉक होम्स, जेम्स बॉन्ड आत्ताच्या काळातले आमच्या तरुणांचे आदर्श आहेत. आज त्यांची काल्पनिक हेरगिरी जे शेरलॉक होम्स आणि जेम्स बॉन्डची आपण चित्रपटामध्ये पाहतो. पण शेरलॉक होम्स आणि जेम्स बॉन्डपेक्षा कैकपट कामगिरी बहिर्जी नाईकांनी वास्तवामध्ये करून दाखवली आहे. एवढे बहिर्जी नाईक आहेत. आणि हे सगळं स्वराज्य ना या बहिर्जी नाईक अशा निष्ठावंत मावळ्यांच्या बळावर निर्माण झालं आहे. पण आत्ताच्या काळामध्ये असे मावळे दिसतच नाहीत. आत्ताच्या काळामध्ये मावळे म्हणण्यापेक्षा सगळे आत्ताच्या काळामध्ये कावळेच झाले. सकाळी एकाकडं, दुपारी जेवायला दुसऱ्याकडं, संध्याकाळी जेवायला तिसऱ्याकडं. आणि आता आपण बघतोय की दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून यांचाच मावळ्यांचा उमेदवारी अर्ज असतो. म्हणजे निष्ठा म्हणून काय आत्ताच्या काळामध्ये राहिली नाही, स्वाभिमान म्हणून काय राहिला नाही, अभिमान म्हणून काय राहिला नाही. मी नेहमी सांगतो की माझ्या महाराष्ट्राला कुठल्या मोटिवेशनलची गरज नाही. मी नेहमी सांगतो की माझ्या महाराष्ट्राला कुठल्या मोटिवेशनलची गरज नाही. माझ्या महाराष्ट्राचा इतिहास हे सर्वात मोठं मोटिवेशनल आहे माझ्या महाराष्ट्राचं. म्हणून म्हणतात महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार उभ्या भारताचा. माझ्या महाराष्ट्राला कुठल्या मोटिवेशनलची गरज नाही. माझ्या महाराष्ट्र हाच उभ्या भारताचा आधार आहे. एवढा सर्वस्व आहे माझा महाराष्ट्र. पण शोकांतिका एक आहे की माझ्या महाराष्ट्रातील लोकांना महाराष्ट्राच्या इतिहासाचं मर्म कळलंच नाही. आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला एकादशी झाली, द्वादशी झाली आणि त्रयोदशीला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. आज शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ उघड्या डोळ्यानं आपल्या पोरग्यानं निर्माण केलेलं कर्तृत्व बघत होत्या. मासाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं प्रत्येक गडावर भगवा फडकला पाहिजे. आणि आज प्रत्येक गडावर भगवा फडकत होता. 360 किल्ल्यावर स्वराज्याचा भगवा झेंडा अभिमानाने फडकत होता. आणि मासाहेब जिजाऊंचा सुपुत्र आज 32 मणांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ होणार होता. गंगा यमुना गोदा कलशातून आल्या, गंगा यमुना गोदा कलशातून आल्या, छत्रपतींना स्नान घालून आज धन्य धन्य झाल्या. छत्रपतींना स्नान घालून धन्य धन्य झाल्या. आणि शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. पण शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. पण शिवाजी महाराजांचा हा सगळा संघर्षाचा प्रवास आत्ताच्या काळामध्ये तरुणांनी आपल्या हृदयमंदिरी विराजमान करावा असा हा प्रवास आहे. ज्या ज्या वेळेला मी महाराष्ट्रभर कार्यक्रमाला फिरत असतो, ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रभर ज्या वेळेला बघत असतो, तर आत्ताची सगळी तरुणाई व्यसनी निर्माण होते. आत्ताच्या काळामध्ये मावा खाऊन पिचकाऱ्या मारणारे तरुण चौकामध्ये उभा राहतात. परवा कार्यक्रमाला निघालो होतो. अरे एक 20-22 वर्षाचं तरणताड पोरगं चौकामध्ये उभारून मावा खात पिचकाऱ्या मारत उभा होतं. त्याजवळ मी गेलो, त्याला मी सांगितलं, अरे बाबा मावा खाऊ नकोस, माव्यामुळं कॅन्सरसारखे मोठमोठे रोग होतात. अरे कशाला मावा खातोस? तस तो म्हणाला, हे बघ, मी मावा माझ्या पैशाचा खातो, मी कुणाच्या बाला भीत नाही. एवढं म्हणाला तेवढ्यात त्याचे वडील मागून आले. त्याचे वडील मला ओळखत असल्यामुळे, मी वडिलांना ओळखत असल्यामुळे वडिलांचं दोघांचं बोलणं झालं. आणि ज्यावेळेला वडील मागून आले तसं या पोरानं हातातला मावा मागं लपवून ठेवला. त्याचे वडील मला ओळखत असल्यामुळे, मी वडिलांना ओळखत असल्यामुळे दोघांचं बोलणं झालं, दोघांचं स्मितास्य झालं आणि वडील समोरून निघून गेले. वडील निघून गेल्यावर मी त्याला म्हणालो, होय रे, आत्ता म्हणाला होतास मी मावा माझ्या पैशाचा खातो, मी कोणाच्या बाला भीत नाही. मग वडील आल्यावर मावा का मागं लपून ठेवलास? तू तुझ्या बाला फक्त भीतोस का? तसं तो म्हणाला, हे बघ, मी काय माझ्या वडिलांना भिवून मावा मागं लपून ठेवला नाही, तर यातली निम्मी वाटणी वडील घ्यायला नकोत म्हणून मावा मागं लपून ठेवला. म्हणजे हा विनोदाचा भाग जरी झाला तरी साहेब घडतंय माझ्या समाजामध्ये. तर कारण आम्ही महाराजांच्या विचारांपासून कुठेतरी लांब होत चाललो. आज महाराजांच्या विचारांचं आम्हाला देणं घेणंच नाही. आज परदेशामध्ये शिवाजी महाराज शिकवले जात आहेत. अहो, शिवाजी महाराजांची तलवार, शिवाजी महाराजांची वाघनखं त्या इंग्लंडच्या राणीकडे आहेत. शिवाजी महाराजांची तलवार, शिवाजी महाराजांची वाघनखं त्या इंग्लंडच्या राणीकडे आहेत. आपल्या ते मराठी लोक ते इंग्लंडच्या राणीकडे गेली होती.
त्या इंग्लंडची राणी आपल्या मराठी लोकांना सांगते, तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, शिवाजी महाराजांची वाघनखं आम्ही रोज पुसतो, हिला साष्टांग दंडवत घालतो. आणि ज्या ज्या वेळेला शिवाजी महाराजांची तलवार, शिवाजी महाराजांची वाघनखं ज्या ज्या वेळेला पुसतो आम्ही याला साष्टांग दंडवत घालतो ना, तेव्हा आमच्या अंगामध्ये 32 हत्तींचं बळ संचारतं. ती इंग्लंडची राणी आपल्या मराठी माणसांना सांगते, अहो ज्या ज्या वेळेला शिवाजी महाराजांची तलवार, शिवाजी महाराजांची वाघनखं ज्या ज्या वेळेला आम्ही पुसतो, तिला साष्टांग दंडवत घालतो ना, तेव्हा आमच्या अंगामध्ये 32 हत्तींचं बळ संचारतं. अहो तुमचा महाराष्ट्र तर यांच्या रक्तातून तयार झालाय, तुम्ही काय करायला पाहिजे. पण आमच्या महाराष्ट्रातील तरुणांना शिवाजी महाराज कळालेच नाही. आम्हाला फक्त शिवाजी महाराज जय म्हणण्यापुरते कळाले. जय म्हणण्याच्या पलीकडचे शिवाजी महाराज आजपर्यंत तरुणांनी कधी गिरवलेच नाहीत. आणि ते गिरवण्यासाठी आमच्या आईवडिलांनी पोरांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्ञानोबा, तुकोबा आमची संस्कृती सांगितलीच नाही. हे विचार कळले नाहीत. आज चौका चौकामध्ये उभारून पोरं मावा खात पिचकाऱ्या मारत उभा राहत आहे. जेवढी त्याला तरुणाई जबाबदार आहे, तेवढेच आई वडील घरामध्ये संस्कार द्यायला कुठेतरी कमी पडत आहेत आणि आमची पोरं संस्कार घ्यायला कुठेतरी कमी पडतात. हे आम्ही मान्य केलंच पाहिजे. अमेरिकेनं लादीनला मारला, अमेरिकेनं लादीनला मारला, आम्ही छाती ठोकून सांगतो, हो मारला अमेरिकेनं लादीनला. पण अमेरिकेनं लादीनला कसा मारला? अमेरिकेनं लादीनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करून मारला. म्हणजे अमेरिकेनं शिवाजी महाराज हृदय मंदिरी विराजमान केले. पण आम्हाला काही शिवाजी महाराज कळले नाही. अहो व्हिएतनाम नावाचं छोटंसं राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणतोय मी, मुंबई एवढं पण नसेल, एवढं छोटंसं राष्ट्र आहे. पण ते व्हिएतनाम नावाचं राष्ट्र गेले काही वर्ष झालं शत्रू राष्ट्राशी झुंज देतंय, शत्रू राष्ट्राशी लढतंय. व्हिएतनामच्या लोकांना विचारलं, कसं काय जमलं तुम्हाला, कशाच्या बळावर हे सगळं निर्माण करताय? तर ते व्हिएतनामचे लोक सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आम्ही आमच्या व्हिएतनामच्या मध्यभागी ठिकाणी उभारलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आम्ही आमचं राष्ट्र चालवतोय, म्हणून आमचं राष्ट्र आज अव्वल ठिकाणी पोहोचलंय. हे सांगतात व्हिएतनामची लोक. पण आमच्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज का आलेच नाहीत. आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त 4 मार्काला 4थीच्या पुस्तकामध्ये. बाकीचे शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राला का आलेच नाहीत. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला. आम्ही छाती ठोकून सांगतो, हो काढला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा, पण किती मिनिटामध्ये काढला? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काही सेकंदामध्ये काढलाय. पण काही सेकंदाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलंय. 1 वर्ष शिवाजी महाराजांनी नियोजन केलंय. असं काय शिवाजी महाराजांचं नियोजन असेल? आज आम्हाला प्रश्न पडला पाहिजे. 10 नोव्हेंबर 1659ला शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीची वेळ निवडतात. 11 नोव्हेंबर 1659ला शिवाजी महाराजांनी वेळ का निवडली नाही? बरोबर दुपारची 12:36 वेळ, 12:40 वेळ का नाही? शिवाजी महाराज प्रतापगडावरच अफजल खानाला भेटतात, प्रतापगडच्या पायथ्याशीच भेटतात. प्रतापगडावर का भेटत नाहीत? बरोबर सूर्योदयाला का भेटत नाहीत? सूर्यास्ताला का भेटत नाहीत? बरोबर 12:36 शिवाजी महाराज अफजल खानाला का भेटतात? हे महाराजांचं नियोजन आहे. हे महाराजांचं मानसशास्त्र आहे. 60,000चं सैन्य घेऊन अफजल खान स्वराज्यावर चालून आलाय. आमच्याकडे सैन्य किती? सगळं उडकलं. सगळी सांद्री कोपऱ्यातली सगळे सैन्य काढलं. मोजून हातावरच्या बोटावर मोजून आहेत 3,500. महाराजांचं मानसशास्त्र चालू झालं. महाराजांच्या लक्षात आलं 60,000चं सैन्य घेऊन आलाय, आपलं सैन्य कुठं लागणार नाही, खुल्या मैदानामध्ये मुकाबला होऊ शकत नाही. आणि महाराजांचं मानसशास्त्र चालू झालं आणि महाराजांनी अगदी नम्रतापूर्वक अफजल खानाला पत्र लिहिलं. 32 मणांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेले माझे छत्रपती शिवाजी महाराज अगदी नम्रतापूर्वक अफजल खानाला पत्र लिहितात. आत्ताच्या काळातले आमचे शिवभक्त कुठं तर गल्लीत एखादा नगरसेवक ओळखीचा झाला तर अशा काका फुगवून फिरतात, माझा नाद नाही करायचा. पण 32 मणांच्या सुवर्ण सिंहासनावर रूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज अगदी नम्रतापूर्वक अफजल खानाला पत्र लिहितात. प्रिय अफजल खान साहेब, आपण तर आमच्या वडिलांच्या ठाई, आपणही आमचीच, राज्यही आमचंच. आम्ही तुम्हाला भेटायला आलो असतो, तुमच्याकडे आलो असतो, पण आम्हाला तुमच्याकडे येण्याची भीती वाटते. तुम्ही असं का नाही करत? तुम्हीच आम्हाला प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायला या, आम्हाला थोडा धीर येईल. अफजल खानाला पत्र पोचलं. अफजल खानानं पत्र वाचलं. प्रिय अफजल खान साहेब, साहेब साहेब म्हणल्यावर साहेब डायरेक्ट झाडावर जाऊन चढले.
पुढं लिहिलं, आपण तर आमूच्या वडिलांच्या ठाई, आपणही आमचेच, राज्यही आपलंच, आम्ही तुम्हाला भेटायला आलो असतो, पण आम्हाला तुमच्याकडे येण्याची भीती वाटते. तुम्ही असं का नाही करत? तुम्हीच आम्हाला भेटायला या, म्हणजे आम्हाला थोडा धीर येईल. अफजल खानानं पत्र वाचलं. अफजल खान म्हणला, उगाच त्या विजापूरच्या दरबारात कर्फ्यू लागलेला, हे तर मला घाबरतंय. आणि अफजल खान भेटीसाठी तयार झाला. पुन्हा शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं, 10 अंगरक्षक घेऊन आला तर भेटतो, अन्यथा भेटणार नाही. अफजल खानानं पत्र वाचलं. अफजल खान म्हणाला, हे मला घाबरते, 10 अंगरक्षकांची गरजच नाही. अफजल खान तयार झाला आणि अफजल खानाची आणि शिवाजी महाराजांची प्रतापगडच्या पायथ्याशी भेट ठरली. आणि शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना बांधला. त्या प्रतापगडच्या पायथ्याशी बांधलेल्या शामियानामध्ये शिवाजी महाराजांनी हिरं माणकं, सोनं नाणं, दाग दागिनं, सुगंधी द्रव्य हे सगळं पेरलं. का पेरलं? त्या ठिकाणी हे सगळं का आणलं? हे शिवाजी महाराजांचं मानसशास्त्र आहे. अफजल खानाला काय काय आवडतं? हिरं माणकं, सोनं नाणं, दाग दागिनं, सुगंधी द्रव्य हे सगळं अफजल खानाला आवडतं. जे जे सगळं अफजल खानाला आवडतं ते सगळं शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी बांधलेल्या शामियानामध्ये पुरवलं होतं. आणि अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीला येऊ लागला. पण मला एक सांगा की अफजल खान शिवाजी महाराजांच्या भेटीला येतोय, अफजल खान शिवाजी महाराजांच्याकडे येतोय, मग पहिल्यांदा शामियानामध्ये हजर कोण पाहिजे, शिवाजी महाराज की अफजल खान? आता मी तुमच्या इथं व्याख्यान सांगायला येतोय म्हणलं, पहिल्यांदा तुम्ही इथं हजर पाहिजे, मग मी इथं तुमच्याकडे येणार. पण शिवाजी महाराजांच्याकडे अफजल खान भेटायला येतोय, मग पहिल्यांदा शामियानामध्ये हजर कोण पाहिजे, शिवाजी महाराज का अफजल खान? शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराज शामियानामध्ये हजर राहत नाहीत, याचं कारण काय? महाराजांचं मानसशास्त्र आहे. महाराजांचं मानसशास्त्र का? आपण पहिल्यांदा शामियानामध्ये हजर राहता का म्हणे? का अफजल खानाने विजापूरच्या दरबारामध्ये शपथ घेतली आहे, तो शिवाजी मला फक्त दिसू दे, त्याला जिंदा या मुर्दा पेश करतो. पहिला अफजल खान शामियानामध्ये आला पाहिजे, हिरं माणकं, सोनं नाणं, दाग दागिने हे सगळं बघितला पाहिजे, त्याच्या मोहात पडला पाहिजे आणि कशाला आलो होतो हेच विसरून गेला पाहिजे. आता आमच्या पोरांना माहिती आहे, आता आम्ही भर रागामध्ये रस्त्यावरून निघालोय, अत्यंत राग आलाय, अत्यंत रागामध्ये, तो नुसता दिसू देच मी त्याला दाखवतो, अशा रागामध्ये आम्ही चाललोय. आणि रस्त्यावरून जात असताना जर आम्हाला अत्यंत आवडीची जर प्रिय व्यक्ती भेटली तर तिच्याबरोबर बोलण्याच्या नादात आम्ही कुठं चाललो हेच विसरून जातो. मानसशास्त्र हे सांगतंय. अफजल खान तिथं आला पाहिजे, त्याला जे जे आवडतं तिथे सगळं तो बघितला पाहिजे, त्याच्या मोहात पडला पाहिजे. कशासाठी आलो होतो? सगळा टेम्पो पूर्ण उतरला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज पहिल्यांदा शामियानामध्ये हजर राहत नाहीत आणि अफजल खान शामियानामध्ये येतोय. आणि शिवाजी महाराज भेटीला जात असताना शिवाजी महाराजांनी जिवा महालाला बोलवलं. जिवा आमचा नाभिक समाजाचा. शिवाजी महाराजांनी जिवा महालाला बोलवलं आणि जिवाला शिवाजी महाराज म्हणाले, जिवा कैची आहे का रे, कात्री आहे का? शिवा म्हणाला, ही काय वेळ आहे का? महाराज आता कात्री मागतायत, आपण अफजल खानाच्या भेटीला निघालोय आणि आत्ता कात्री? शिवाजी महाराज म्हणाले, जिवा कैची घेऊन ये रे. असा जिवा आतमध्ये गेला, कात्री घेऊन आला आणि महाराज म्हणाले, जिवा दाढी बारीक कर, माझी बारीक कर, अरे एवढी बारीक कर की अफजल खानानं जर हातामध्ये पकडायची म्हणली ना तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे, एवढी बारीक कर. का? आम्हाला माहिती आहे दाढीचा एक केस ओढला तर किती यातना होत आहेत. अफजल खानानं जर सगळी दाढी ओढली तर किती यातना होतील हे महाराजांना माहिती आहे. म्हणून अफजल खान जिवाला म्हणतात, जिवा दाढी बारीक कर. अरे एवढी बारीक कर की अफजल खानानं हातामध्ये पकडायची म्हणली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. आणि शिवाजी महाराज जिवा महाला, संभाजी कावजी कोंढाळकर ही सगळी मंडळ घेऊन शिवाजी महाराजांनी गड सोडला. पण मला सारखा प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबरचीच वेळ का निवडली? दुपारची 12:36 वेळ का? 12:40 वेळ का नाही? याचं कारण 10 नोव्हेंबर 1659ला 12:36 सूर्य बरोबर ऐन माथ्यावर येणार होता. 10 नोव्हेंबर 1659ला सूर्य बरोबर 12:36 ऐन माथ्यावर येणार होता. आणि शिवाजी महाराजांनी शामियाना अशा पद्धतीनं बांधला होता की अफजल खानानं जर शिवाजी महाराजांच्याकडे बघायचं म्हणलं तर सूर्याची किरणं थेट अफजल खानाच्या डोळ्यामध्ये गेली पाहिजेत. आणि शिवाजी महाराजांनी जर अफजल खानाकडे बघायचं म्हणलं तर शिवाजी महाराजांना अफजल खान स्पष्ट दिसला पाहिजे. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी वेळ निवडली होती आणि अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी तारीख निवडली होती. आणि शिवाजी महाराजांनी गड सोडला. प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आले. अफजल खानाने शिवाजी महाराजांना बघितलं. 5-5.5 फूट उंचीचे महाराज आमचे. अफजल खान एवढा मोठा धिप्पाट बलाढ्य
हाताने तार वाकवावी असा, हाताने पहार वाकवावी असा हा अफजल खान. आणि अफजल खानानं शेजारच्या वकिलाला विचारलं, हे आहे शिवाजी की ज्यांचं नाव ऐकल्यावर आमच्या विजापूरच्या दरबारामध्ये गोंधळ उडतो, ज्यांचं नाव ऐकल्यावर आमच्या विजापूरच्या दरबारामध्ये कापरं भरतात, आमचं सैन्य लखलखा कापतं, हे शिवाजी महाराज आहेत. आणि वकिलानं मान डोलावली आणि अफजल खानाचे दोन्ही भाऊ फैलावले, आव शिवाजी राजे. आणि राजे आले, गळा भेटीसाठी खानाच्या मगरमिटीमध्ये शिरले. तोच खानाची कट्यार महाराजांच्या मस्तकावर नांगरगा करत फिरली. महाराजांचा अंगरखा फाटला, महाराजांना दग्याची जाणीव झाली. तोच वाघनक्या निघाली, खुपसली पोटात आणि दगा करत खान ओरडला, कोतळा बाहेर पडला. तेवढ्या संभाजी कावजी धावला, सय्यद बंडा पुढे झाला. जिवा महालाने त्यांना उडवला आणि संभाजी कावजीनं खानाचं मस्तक छाटलं आणि प्रतापगडच्या माचून विजयाची तोप कडाडली. फतेह झाली, खान पडला, भगवा भडकू लागला. शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिली की सगळेच युद्ध तलवारीच्या पात्यावर नाही जिंकता येत. शिवाजी महाराजांनी शिकवण दिले की सगळीच युद्ध तलवारीच्या पात्यावर नाही जिंकता येत. तलवारीच्या पात्याला एकदा बुद्धीची धार चिकटली की मग शौर्य लखलखतं. आणि याच शिवाजी महाराजांनी याच मंत्रावर अवघं जग जिंकलंय. हे शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी हृदय मंदिरी विराजमान करणं ही काळाची गरज आहे. हे शिवाजी महाराज आम्हाला कळले पाहिजेत.